ठीक आहे. तर आपण ही जे काही स्टेप आहे ती स्टेप फॉलो करतो. मग मी कुठे आलो, ठीक आहे, एकदा मी डबल जे बिना कामाचं आहे ती मी क्लोज करतो. ठीक आहे. तर आपण फोल्डर क्रिएट करण्यासाठी फर्स्ट स्टेप A to Z 50 फोल्डरच्या आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही न्यू वर क्लिक करा आणि इथे फोल्डरवर क्लिक करा. इथून फोल्डर क्लिक होईल किंवा राईट क्लिक करा आणि न्यू वर क्लिक करा आणि एक फोल्डर क्रिएट करा. त्या फोल्डरला नाव दे तुम्ही, काय नाव देणार आपण, एक्सप्रेस डे. कितवा दिवस आहे आपला आज, दुसरा. आणि एक्सप्रेस डे 2 हे नाव दिलं. ठीक आहे ना. ठीक आहे. आणि जो फोल्डर बनवलाय, फोल्डर बनवल्यानंतर तो ओपन करायचा आहे. कुठे ओपन करायची, CMD मध्ये. मग त्या फोल्डरला मी काय करतो, ओपन केलं. ओपन केल्यानंतर जो काय आपला वरती एम्प्टी पेज आहे, एम्प्टी पेजला आपण काय म्हणतो, URL बार किंवा ऍड्रेस बार म्हणतो. मग ते एम्प्टी पेज वर, ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स तुम्हाला सांगितलंय लवकर जॉईन करत चला. ठीक आहे ना. श्रीनाथ समजलंय ना. ठीक आहे. फोल्डर क्रिएट करायचं समजलं असं. मग त्या फोल्डरच्या आतमध्ये आल्यानंतर मी काय केलंय, श्रीनाथ समजलंय काय केलंय आपण, की A to Z 54 नावाचा एक फोल्डरच्या आतमध्ये एक एक्सप्रेस डे 2 नावाचा फोल्डर बनवलाय. आणि त्या फोल्डरला आपण काय करतो आता, CMD मध्ये ओपन करतो. मग वरती मी ऍड्रेस बारवर क्लिक केलं आणि ज्यात जो काय पार्ट आहे तो रिमूव्ह केला आणि त्यामध्ये राईट करतो आपण CMD आणि एंटर केलं. जसं एंटर केलं आपल्या पुढे काय आली, ब्लॅक स्क्रीन आली किंवा CMD आली. मग ह्यामध्ये आपण कमांड राईट करणार. मग कमांड कोणती राईट करणार, कोड पेस्ट डॉटच्या आधी एक कमांड आहे. कोणती कमांड आहे, फोल्डरच्या आतमध्ये आपण एक फोल्डर बनवला, त्याला CMD ओपन केलं. CMD ओपन केल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला एक्सप्रेस यूज करायचंय. काय यूज करायची, एक्सप्रेस. मग त्यासाठी कमांड टाका लागेल की npm i एक्सप्रेस. आय म्हणजे इन्स्टॉल, npm इन्स्टॉल करा किंवा आय करा. इन्स्टॉलचा आय शॉर्टकट केला तरी चालेल. आणि काय इथे पुढे एक्सप्रेस. मग एक्सप्रेस केलं आणि मी इथे काय करतो, एंटर करतो. ही कमांड टाकताना आपल्याला PC ला काय पाहिजे, कनेक्ट, नेटवर्क कनेक्ट पाहिजे. ठीक आहे. झाले पॅकेज इन्स्टॉल. मग पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर नेक्स्ट कमांड की कोड पेस्ट डॉट करायची. मग मी ते कोड पेस्ट डॉट केलं आणि एंटर केलं. एंटर केल्यानंतर ऑटोमॅटिकली माझं काय झालंय, VS कोड ओपन झाले. ठीक आहे. आता काहींच्या PC मध्ये इथे पॅकेज असे नोड मॉड्यूल फाईल दिसत असेल किंवा पॅकेज डॉट जेसन अशी फाईल दिसत असेल. काहींच्या मध्ये दिसत नसेल, काय प्रॉब्लेम नाहीये. दिसत नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग त्यामध्ये मी काय करतो, एक फाईल बनवतो. फाईलला नाव देतो मी सपोज server.js आणि एंटर केलं. फाईल क्रिएट झाली. फाईल क्रिएट झाल्यानंतर मला एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवायचा कोड काय आहे, वॅर, ठीक आहे, थोडं झूम करू का, वॅर एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. ठीक आहे. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल घ्यायचं, वॅर इथे वेबसाईट द्या किंवा ऍप द्या. मी इथे ऍप देतो. व्हेरिएबल ऍप इक्वल टू एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट आणि कोल. आणि त्यानंतर आपण काय म्हणतो, URL. मग URL बनवण्यासाठी ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड, पहिली आपली कोणती राहते, स्लॅश राहतो, कोमा घ्यायचा आणि फंक्शन मध्ये 2 पॅरामीटर, रिक्वेस्ट असतो एक आणि रिस्पॉन्स एक असतो. ठीक आहे. त्यांचा शॉर्टकट केला आणि इथे मी करतो रिस्पॉन्स डॉट सेंड करा किंवा राईट करा. ह्या दोन्ही काही केलं तर काय अडचण नाही. मी इथे करतो वेलकम. ठीक आहे. आणि आपल्या जी काही सर्व्हर आहे, सर्व्हरला आपल्याला एक पोर्ट नंबर द्यायचा आहे. मग ऍप डॉट लिसन आणि त्यामध्ये तुमचा जो काही पोर्ट नंबर फेवरेट आहे तो पोर्ट नंबर देऊन टाका. मी 1000 दिला. ठीक आहे. आणि ही फाईल रन करण्यासाठी किंवा हा सर्व्हर रन करण्यासाठी कमांड काय राहणार आपली, नोडिमॉन. फाईल नेम काय आपलं, server.js. आणि इकडे जाऊन CMD मध्ये आलो. इथं करतो पहिलं क्लिअर आणि रन करण्यासाठी कमांड. मग नोडिमॉन server.js आणि एंटर केलं. एंटर केल्यानंतर आपल्या पुढे काहीतरी असा टेक्स्ट इन राईट केलेला, म्हणजे आपला सक्सेसफुली रन झाला. ठीक आहे. मग ह्याचं आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार, ब्राउझरला, आणि काय सर्च करणार, लोकल होस्ट कोलन
जो काय आपण पोर्ट नंबर दिलाय तो पोर्ट नंबर आणि एंटर करणार. एंटर केल्यानंतर आपलं जे काय आपण आउटपुट दिलं तर वेलकम ते आपल्याला शो झालं इथे. झालंय ना? ओके. ऑनलाईन मेंबर्स जर समजलंय सर्वांना, मला मेसेज बॉक्स मध्ये लगेच राईट करायचं. काय एक्सप्लेन करायची गरज आहे? ठीक आहे, रिपीट घ्यायची गरज नाही ना? मग समजलंय, दोघाला समजलंय का? बाकीचे रिपीट घ्यायची एकदा सांगू का समजून? ठीक नाही, मेन पॉईंट आहे, तुम्हाला हे पॉईंट क्लिअर झाले पाहिजे त्यासाठी विचारतोय मी. ठीक आहे ना? तुम्हाला मी सांगतोय जे पॉईंट तुम्ही ध्यानात ठेवायचे ते सांगतोय, जे नाही ठेवायचे ते पण सांगतोय तुम्हाला. ठीक आहे ना? हे आपल्याला पार्ट लागणार आहे त्यामुळे कंपल्सरी समजलंय सर्वांना. ठीक आहे, ह्याची पुढे. ठीक आहे, पुढे जाऊ आता. आता सर्वांनी ही बेसिक असं सर्व्हर क्रिएट, ठीक आहे, राईट ना करू, लक्ष द्या. समजलंय म्हणलं काय अडचण नाही, तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता हे सर्व्हर क्रिएट केले आता. ठीक आहे ना? आता आपली आता आपल्याला काय पाहिजे की नेक्स्ट पॉईंट. तर अजून लास्ट लेक्चर मध्ये मी एक अजून केलं, तर काय केलं तर आपण मल्टिपल इथे काय म्हणू शकतो, URL. आता जे काय आपण हे बनवलं त्याला फक्त काय म्हणायचं, URL म्हणत चला. काय म्हणत चला? जे काय ऍप डॉट गेट केलंय स्लॅश, ह्याला काय म्हणायचं, स्लॅश URL. आता नेक्स्ट बनवतो मी ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश अबाउट, कोमा घेतला आणि फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर, एक रिक्वेस्ट आणि दुसरे राहते रिस्पॉन्स. कर्ली ब्रॅकेट आणि रिस्पॉन्स डॉट मी इथे काय करतो, सेंड करतो. सेंड काय करणार मी, वेलकम टू अबाउट पेज करतो. ठीक आहे ना? अबाउट पेज. आणि इकडे जाऊन आपण आउटपुट पेजला आलो, URL ला आलो, हे रिफ्रेश केलं. स्लॅश म्हणजे काय, आपलं होम पेज. ठीक आहे ना? म्हणजे काय, लोकलहोस्ट कोलन 1000 म्हणजेच आपली स्लॅश. त्यानंतर मी स्लॅश इथे काय टाकतो, अबाउट टाकतो. एंटर केले, आलंय अबाउट, वेलकम टू अबाउट पेज. म्हणजे ही काय झाली, अबाउटची URL झाली. ठीक आहे ना? जसं की ते आपलं होम पेज होतं, ही झालं आपलं अबाउटचं पेज झालं. बरोबर समजलं असून सर्वांना येतो. तर आपल्याला एक नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आहे. आता आपल्याला काय पाहिजे की जी काही आपण HTML चा कोड होता, जी काही HTML चा कोड होता, तो आपण काय केला, एक व्हेरिएबल घेतला होता आणि व्हेरिएबल घेऊन त्यामध्ये आपण टिल्ट मध्ये कोड राईट करायचो. ठीक आहे ना? का विसरला टिल्ट, असं काहीतरी तिरपा कोलन आहे ना, विसर नवा जाऊ, त्याला आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपण HTML चा कोड राईट करायचो. बरोबर. पण आता तसं नाही. आता आपल्याला काय करायची की जी काही HTML आहे ना, आपल्याला HTML फाईल तर शो करायला लागते. आतापर्यंत तुम्ही फ्रंट एंड बनवत आहात, HTML CSS जावास्क्रिप्ट बनवून तुम्ही असं काहीतरी वेब पेज बनवायचा. बरोबर. मग आता जी काही HTML फाईल्स आहेत ते आपल्याला शो करायच्या. बरोबर. शो करायच्यात म्हणजेच काय करायचं, आपल्याला व्ह्यूज करायच्यात. बरोबर ना? नाही समजलं तर विचारतो, काय करायचं आपल्याला, व्ह्यूज करायच्या. काय व्ह्यूज करायच्यात आपल्याला, डॉट HTML फाईल यूज करायच्या. काय करायचं आपल्याला, HTML. ठीक आहे, मी खाली राईट करतो 2 मिनिट. आपल्याला काय व्ह्यू करायचे, आता HTML च्या फाईल्स व्ह्यू करायच्या. ठीक आहे, मग व्ह्यूज करायच्या म्हणजे नोड.js मध्ये कशा व्ह्यूज करायच्या, की जी काही नोड.js मध्ये आपल्याला फाईल शो करायच्या, त्या फाईल कुठे राहणार, आपल्या एक फोल्डर मध्ये राहणार. ठीक आहे ना? त्याची कोणतीतरी जागा राहणार ना, अशी कोणती तरी पोझिशन असणार. त्या पोझिशनवर काय, आपल्या जागेवर काय करणार आपण, जी काही आपले HTML ची फाईल असते ती HTML ची फाईल तिथे राहणार. बरोबर. ठीक आहे, कुठे राहणार मग, की व्ह्यूज नावाचा एक फोल्डर असणार. काय असणार, आपला व्ह्यूज नावाचा एक फोल्डर असणार. काय राहणार, व्ह्यूज नावाचा. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता व्ह्यूज शिवाय दुसरा फोल्डर बनवला तर चालेल का, तर नाही चालणार. आपल्याला जे काय आपण नोड.js मध्ये .html फाईल असणार ते आपल्या फाईल कुठे राहणार, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्येच राहणार. ठीक आहे. तुम्ही म्हणला सर की आता मी व्ह्यूज दिलं, व्ह्यूजचा VS काढला तरी नाही चालणार. आपल्याला एक्झॅक्ट ॲक्युरेट काय नाव द्यावं लागेल, व्ह्यूज हा नावाचा एक फोल्डर बनवावा लागेल आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये काय राहणार, आपल्या HTML फाईल राहणार. ठीक आहे. पण आता जी काही HTML आहे ती HTML आपण इथे नोड.js मध्ये फाईल नाही बनवत त्याच्या. ठीक आहे. जी काही .html असते जे फाईल नेम, त्याला रिप्लेस करून आपण काय नाव देणार आहे, .egs नाव देणार. काय देणार, ठीक. दोन्ही ह्याचं एकच नाव राहणार, वर्क एकच राहणार. .html फाईल काय करते, HTML चं स्ट्रक्चर राईट करते, आणि जी काही .egs फाईल असते ती पण HTML चं
स्ट्रक्चर राईट करते. त्याला आपण म्हणू शकतो टेम्पलेट म्हणू शकतो. शो टेम्पलेट किंवा आपण टेम्पलेट शो करण्यास आपल्याला एक एक्सटेन्शन असतं Node.js मध्ये. ठीक आहे, की कसं आता आपण HTML नाव देता काय नाव देणार आपण? EJS देणार. EJS म्हणजेच काय? एम्बेडेड जावास्क्रिप्ट. काय म्हणणार? एम्बेडेड जावास्क्रिप्ट ह्याचा फुल फॉर्म. ठीक आहे ना. म्हणजे काय की जे आपण HTML नाव द्यायचो, HTML नाव देण्याऐवजी आपण काय देणार आता? EJS नाव देणार. काय देणार? EJS. EJS म्हणजे काय? एम्बेडेड जावास्क्रिप्ट. ठीक आहे, म्हणजे EJSचा आपल्याला काय हे होणार फायदा ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे ना. नाही समजलं तर आपण काय करतो. ठीक आहे, आता एम्बेडेड जावास्क्रिप्ट म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. ठीक आहे, 2 मिनिट. ठीक, आता एम्बेडेड जावास्क्रिप्ट म्हणजे ते आपण म्हणजे जे EJS आहे ते EJS फाईलचा आपण वर्क शिकवतो. ओके, म्हणजे तो फायदा काय ते सांगतो तुम्हाला. आता जसं की एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर कसं. ठीक आहे, ठीक आहे, आपण काय करतो एक सर्व्हर डॉट जीएस फाईल बनवली. ठीक आहे ना, इथे सर्व्हर डॉट जीएस नावाची. ठीक आहे, आणि सर्व्हर डॉट, अरे यार ब्लर का होतंय. ठीक आहे, सर्व्हर डॉट जीएस नावाची आपण एक फाईल बनवली. ठीक आहे, आणि त्या फाईल मध्ये आपण काय करतो तर की जसं की आपण फाईल मध्ये काय बनवतो एक सर्व्हर बनवतो, आणि सर्व्हर बनवल्यानंतर त्यामध्ये डेटा आपण शो करण्यासाठी काय करतो. सपोज ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे ना, असं काहीतरी त्यामध्ये कोमा घेऊन आपण स्लॅश इथे कोमा घेऊन परत फंक्शन. फंक्शन मध्ये 2 पॅरामीटर, इथे एक रिक्वेस्ट आणि दुसरा जाता रिस्पॉन्स. ठीक आहे, आता कर्ली ब्रॅकेट, आणि इथे आपण काय करतो रिस्पॉन्स डॉट राईट करतो किंवा सेंड करतो. ठीक आहे ना, असं काहीतरी सेंड करतो. आणि सेंड मध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये काय केलं, आपण एक टिल्ट घेतला होता, आणि टिल्ट मध्ये आपण काय करायचो, जो काही कोड आहे तो कोड आपण असं इथे राईट करायचं. ठीक आहे ना, जसं की एक्झाम्पल समजायचं म्हणलं की जसं की आपलं जे काय होम पेज आहे, होम पेज आपण किती लाईन राईट केल्या, 500 लाईन राईट केलं. हे काय तुम्ही समजा फक्त. ठीक आहे ना, राईट करायची गरज नाही ना तुम्हाला. ठीक आहे, फक्त समजा की जे काय आपण रिस्पॉन्स डॉट सेंड आहे आणि टिल्ट मध्ये आपण काय केलंय, जे काय होम पेज आहे, होम पेजचा आपण कोड किती राईट केलाय, 500 लाईन राईट केलाय. बरोबर ना, किती लाईन राईट केलाय समजा तुम्ही, आता किती 500 लाईन राईट केलाय. होम पेजचं झालं 500 लाईन सपोज. मग अजून एक आपली URL राहणार पेज ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे ना, एक तर पेज नसणार आपल्या वेबसाईट मध्ये, स्लॅश अबाउटचा असणार, परत इथं फंक्शन. ठीक आहे ना, असं काहीतरी फंक्शन, त्यामध्ये परत एक रिक्वेस्ट राहणार, परत रिस्पॉन्स राहणार. ठीक आहे ना, असं काहीतरी, आणि परत तुम्ही इथे रिस्पॉन्स डॉट इथे सेंड करणार. सेंड केल्यानंतर टिल्ट घेणार परत तुम्ही, आणि टिल्ट घेतल्यानंतर अबाउटची किती लाईन येतं, 600 लाईन येते. किती समजा तुम्ही 600 लाईन तुम्ही राईट केली. ठीक आहे ना, किती लाईन झाल्या आता, 1100 लाईन झाल्या. आता तुमच्या वेबसाईट मध्ये 2 तर पेज नसणार, होम पेज आणि अबाउट पेज नसणार, अजून काही 10-12 पेज असणार, किंवा तुमचा एखादा बडा प्रोजेक्ट आहे, बडा प्रोजेक्ट मध्ये 200 पेज आहे.
ठीक आहे. मग 200 पेजचा कोड आहे, 200 पेजच्या कोड मध्ये काय करणार, 200 पेजच्या कोड मध्ये मग किती लाईन होणार तुमच्या, भरपूर साऱ्या लाईन होणार ना, म्हणजे काहीतरी तुमच्या लाखो पर्यंत लाईन जातात. ठीक आहे. आणि तुम्ही कुठं आता जी HTML चा टॅग तुम्ही आहे, HTML चा टॅग, तिथे काय करता तुम्ही, एखादा टॅग दिवचा एंड करायचा विसरता, म्हणजे असे तुम्हाला बग्स भेटतील. ठीक आहे ना. मग हा बग्स आपल्याला ड्रॉप करण्यासाठी एक नेक्स्ट स्टेप आहे, एक दुसरा फंडा आहे. की दुसरा फंडा असा आहे की काय करणार त्याच पद्धतीने की ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट, इथे सिंगल कोड घेतला, स्लॅश घेतला, त्यानंतर कोमा आणि फंक्शन. ठीक आहे. फंक्शन मध्ये दोन गोष्टी राहतात, एक राहते रिक्वेस्ट आणि दुसरी राहते रिस्पॉन्स. ठीक आहे ना. आणि इथे काय करणार तुम्ही की रिस्पॉन्स डॉट सेंड करणार. ठीक आहे. सेंड करण्याऐवजी काय करणार की आता तुम्हाला आपली जी काही फाईल असणार, जी HTML च्या फाईल राहणार, ते कुठे राहतात, आपल्या व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये राहतात. ठीक आहे ना. मग त्याला फक्त सांगायचं जी आमची व्ह्यूज फोल्डरच्या आतमधली फाईल आहे ती घे, फक्त काय सांगायचं, मग इथे फक्त तुम्ही रेंडर करा. रेंडर जी फाईल तुम्हाला शो करायची ती फाईलचं नाव तुम्ही इथे राईट करून द्या. सपोज मला करायची होम डॉट HTML करू, झालंय, झालं शॉर्टकट. जी काय होम डॉट HTML फाईल असणार त्याच्यात किती कोड, 500 लाईनचा कोड राहणार, तो वेगळा कोड राहणार. डबल आपण अबाउटचा बनवणार, अबाउटच्या फाईलमध्ये 300 लाईनचा कोड आहे, तो वेगळा राहणार. ठीक आहे ना. एक्झाम्पल पाहिजे याचं डायरेक्ट आपण कोड मध्ये आलो, आणि कोड मध्ये आल्यानंतर आता तुम्हाला सांगितलंय जी आपल्या HTML ची फाईल राहणार ती कुठे राहणार, आपल्या व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. मग पहिल्यांदा काय करू, व्ह्यूज फोल्डर बनवून घेऊ. सपोज इथे आलो मी, इथे क्लिक करा, क्लिक केल्यानंतर एक फोल्डर क्रिएट करायचा. कोणता फोल्डर, व्ह्यूज. ठीक आहे. व्ह्यूजची फिलिंग चुकली नाही पाहिजे, व्ह्यूज पाहिजे. ठीक आहे ना. आणि त्यामध्ये आपण काय करणार, जी HTML च्या फाईल असणार ते राईट करणार, पण आपण HTML च्या फाईल नाही राईट करणार. एक्सटेन्शन काय देणार आपण त्याला, EJS देणार. काय देणार आपण, EJS देणार. ठीक आहे ना. आता जी काय आपल्या Node.js आहे, Node.js मध्ये आपल्याला EJS यूज करायचं. काय करायचे आपल्याला, यूज करायचे म्हणले त्याला आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल. इन्स्टॉल करण्याची कमांड सांगा बरं ऑनलाईन मेंबर, मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं. मला EJS ही पॅकेज आहे ते मला यूज करायची, त्याला मला डाउनलोड करायची किंवा इन्स्टॉल करायची, त्यासाठी कमांड सांगा मला. मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं कमांड, फास्ट फास्ट. काय कमांड राहणार मग, npm i नाही, चुकते, काहीतरी राहतंय. जवळ आहेत तुम्ही, ऑनलाईन मेंबर मेसेज बॉक्स मध्ये राईट करा ना. आतापर्यंत आपण काय काय पाहिलंय, एक्सप्रेस केलंय, npm install EJS बरोबर. काय राहणार, जी काय आपल्याला पॅकेज लागणार, कोणते पॅकेज लागू, आपण ते कुणाला मागणार, npm ला मागणार. आय म्हणजे इन्स्टॉल, npm जी काय इन्स्टॉल कर, काय इन्स्टॉल करायची, EJS इन्स्टॉल कर, बस एवढंच. मग CMD मध्ये आलो, कंट्रोल C, ह्याला एकदा मी क्लिअर करतो आणि कमांड टाकतो. ठीक आहे. पहिली कमांड मी इथे राईट करतो, npm i किंवा इन्स्टॉल करू, इन्स्टॉल EJS. ठीक आहे ना. मग इकडे या तुम्ही CMD मध्ये कमांड टाका, npm इन्स्टॉल EJS. इन्स्टॉलच्या ऐवजी तुम्ही आय केला तरी काय होतं, वर्क होतं. ठीक आहे. npm इन्स्टॉल केलं, पॅकेज झालं इन्स्टॉल. इन्स्टॉल झाल्यानंतर मी करतो ह्याला रन, नोडिमॉन आपलं काय सर्व्हर डॉट JS आणि एंटर केलं. ठीक आहे. आता आउटपुट व्हायची गरज नाही, आउटपुट आपण तेच प्रिंट केलंय इथे, वेलकम टू अबाउट आणि वेलकम टू होम. आता पॅकेज इन्स्टॉल केल्यानंतर आपण EJS चा यूज करू. मग आता इथे आपण राईट केले, व्ह्यूच्या आतमध्ये जे काय आपले असणार ती HTML च्या फाईल असणार, पण त्याला एक्सटेन्शन काय देणार आपण, EJS देणार. मग व्ह्यूज मध्ये मी एक व्ह्यूज वर क्लिक केलं आणि इथे एक फाईल बनवतो, फाईलला नाव देतो मी सपोज होम डॉट EJS आणि एंटर केलं बरोबर. मग जी काय EJS फाईल आहे, आपण EJS फाईल मध्ये H1 टॅग्स राईट करू शकतो. मी सपोज घेतला H1, दिसतंय H1 मध्ये, म्हणजे जी काय आपण HTML फाईल मध्ये राईट करायचो त्याच पद्धतीने आपण इथे सगळं राईट करणार. सपोज मी इथे करतो राईट वेलकम टू होम पेज. ठीक आहे ना. आणि इथे फक्त काय सांगायचं की स्लॅश असेल तर कोणती फाईल दाखवायची, होम डॉट EJS फाईल दाखवायची. ठीक आहे ना. म्हणजे आपण रिस्पॉन्स डॉट सेंड केलं, सेंड केल्यानंतर आपण इथे काय करू शकतो,
सिंगल लाईन राईट करू शकतो, बरोबर ना, सेंड केल्यानंतर. पण आपल्याला मल्टिपल डायरेक्ट आपल्याला फाईल सेव्ह करायची. मग फाईल सेव्ह करण्यासाठी काय करणार, रिस्पॉन्स डॉट रेंडर करायची, रेंडर, आणि इथे डबल कोड मध्ये सांगायची कोणती फाईल रेंडर करायची, कोणती फाईल, होम डॉट ईजीएस. ओके, आउटपुट पेजला जायचं आणि इकडे आपण चेक करू लोकलहोस्ट कोलन 1000/अबाउट. अबाउट साठी आपण काही नाही केलं आणि इकडे आलं, इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं, आलंय H1, आलंय ना. अजून आपण चेंजेस करायचे थोडे, होम डॉट ईजीएस मध्ये आलो, मी इथे राईट करतो, हाय होताय चेंज. ओके, सपोज अजून टॅग घेतला मी, सपोज इथे घेतो इनपुट टॅग, आला, इकडे चेक करायची, आउटपुट पेजला आलो, आला इनपुट टॅग. सपोज अजून कोणता टॅग असतो सांगा, फॉर्म टॅग येणार, फॉन्ट, ठीक आहे, फॉन्ट नसतो, फॉर्म असतो, आलाय फॉर्म टॅग, ठीक आहे, शो नाही होणार आपल्याला, ठीक आहे. बी टॅग घेऊ शकतो तुम्ही, इथे कोणते बी टॅग घेऊ शकतो, म्हणजे इथे आपले काय राहणार, HTML चा कोड राहणार, ठीक आहे ना. समजतंय का ऑनलाईन मेंबर्स, का डोक्यावरून जात आहे, ठीक आहे, मला बी माहिती थोडस डोक्यावरून जाणार आहे पहिल्यांदा, ठीक आहे ना. हा, म्हणजे सगळं आपण सेपरेट करणार, एवढं ट्राय करतात का, ठीक आहे. समजलं नसेल मला माहिती आहे, तुम्हाला लगेच नाही समजणार, ठीक आहे ना, समजायला थोडा वेळ लागेल, तुम्ही ह्याच्यावर प्रॅक्टिस डेमो केले की समजून जाईल, ठीक आहे. नाही समजलं तर आपण एकदा रिपीट घेऊ, फक्त काय करा तुम्ही, एकदा ट्राय करा एवढं, ठीक आहे ना. करतात ना ट्राय, नाही जमलं तर आपण डबल घेऊ, काय अडचण नाही, फक्त एकदा ट्राय करा तुम्ही, नाही जमलं तर मग डबल घेऊ, फक्त एकदा ट्राय करा तुम्ही, तुमच्या पीसी मध्ये वर्क होतंय का, ठीक आहे ना. ट्राय करा, कुणाला इश्यू आला, एरर आला, ठीक आहे, तुम्हाला एरर पण सांगतो, 2 मिनिट लक्ष द्या इकडे. आता तुम्हाला एरर येणार कुठे, ह्याच्या एरर येण्याच्या दोनच पॉसिबिलिटी, किती, 2 पॉसिबिलिटी. एक पहिला एरर, जसं की मी इथे काय करतो की फाईल नेम चुकवतो, काय, व्ह्यूजच्या जागी फक्त मी एस काढतो, एस काढल्यानंतर मी जातो आउटपुट पेजला, ब्राउझरला, आणि इकडे जाऊन मी रिफ्रेश करतो, मला एक एरर भेटलाय, काय एरर भेटलाय, एरर येते, ठीक आहे, फाइंड टू लुकअप व्यू होम डॉट ईजीएस इन व्ह्यूज डायरेक्टरी. म्हणजे काय झालंय Node.js ला, की जी काही व्ह्यूज डायरेक्टरी म्हणजे काय, व्ह्यूज फोल्डर काय झालं, त्याला सापडला नाही, ठीक आहे ना. आपण फेलिंग मिस्टेक केली, काय पाहिजे त्याला, व्ह्यूज फोल्डर एक नाव पाहिजे, एक पॉसिबिलिटी ही राहणार, आणि दुसरी पॉसिबिलिटी काय राहणार, तुमची जी काही होम डॉट ईजीएस फाईल आहे ती एक सापडली नसेल, एक तर व्ह्यूज फोल्डर सापडलं नसेल किंवा होम डॉट ईजीएस फाईल सापडली नसेल, हे 2 पॉसिबिलिटी राहणार तुम्हाला एरर येण्यास, ठीक आहे ना. त्यामुळे ही जी काही फाईल नेम आहे ती फाईल नेम चुकवू नका तुम्ही, ठीक आहे. एस टाकला आणि इकडे जाऊन आपण चेक करू, तो एरर गायब झाला, ठीक आहे. एवढं ट्राय करता तुम्ही, ठीक आहे. नाही समजलं तरी आपण रिपीट घेऊ, पण एवढे एकदा ट्राय करा, जमतंय का नाही. मी पुढे घेतो, ठीक आहे. आपण काय केलंय की एक व्ह्यूज नावाचा फोल्डर बनवलाय, ठीक आहे ना. त्या व्ह्यूज नावाच्या फोल्डर मध्ये आपले जे काही HTML फाईल असणार ते आपण HTML फाईल इथे राईट करतो, जसं की डॉट HTML न देता आपण काय देतो, डॉट ईजीएस देतो, ठीक आहे ना. आता आपण बनवले डॉट होम पेज बनवले, त्यानंतर मी इथे अजून एक राईट करतो, डॉट किंवा अबाउट डॉट ईजीएस फाईल बनवली, हा, आणि ईजीएस फाईल मध्ये मी H1 मध्ये राईट करतो, वेलकम टू अबाउट, ठीक आहे. आणि इकडे आलो, इकडे आल्यानंतर मी याला करतो रिमूव्ह, ठीक आहे. आपण सेंड केलं, सेंड काय करतो, ऍज इट इज तो टेक्स्ट काय करतो, सिंगल लाईन कोड, सिंगल लाईन टेक्स्ट प्रिंट करतो. पण रिस्पॉन्स डॉट आपण राईट पण तेच करतो, पण रिस्पॉन्स डॉट रेंडर केलं, रेंडर म्हणजेच काय, की फाईल प्रेझेंट करतो, काय करतो, फाईल शो करतो. मग आता मला कोणती फाईल शो करायची, अबाउट डॉट ईजीएस, एंटर केलं आणि आउटपुट पेजला जाऊ आपण. आलो मी ब्राउझरला आल्यानंतर ही कोणतं, होम पेज आहे, मी इथे टाकतो स्लॅश अबाउट, आलोय अबाउटला, ठीक. म्हणजे ह्यात तुम्ही HTML चा कोड राईट करू शकता, काय करू शकतात, HTML चा कोड राईट करू शकता, ठीक आहे ना. सपोज मी काय करतो आता, की होम पेज मध्ये आलो, होम डॉट ईजीएस मध्ये आलो, आणि इथे मी एक काहीतरी थोडीशी स्टाईलिंग देतो, की स्टाईलिंग अशी देतो की एक डिव घेतला आणि डिव मध्ये अँकर टॅग घेतो,
पहिली जाईन स्लॅशला, स्लॅश म्हणजेच आपलं होम पेज. नेक्स्ट अबाउट, आणि इथे राहणार स्लॅश अबाउट. ॲज इट इज जे काय आहे ते कॉपी केलं आणि अबाउट पेज मध्ये पण पेस्ट करतो. आपण जाऊ आउटपुट पेजला आणि इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं, आले होम आणि अबाउट. अबाउट वर क्लिक केलं, अबाउट, वेलकम टू अबाउट. होम वर क्लिक केलं, वेलकम टू होम पेज. येत आहे बरोबर. आता तुम्ही प्रोजेक्ट बनवले असतील, बनवले सर्वांनी ऑनलाईन मध्ये, फ्रंट एंड मध्ये प्रोजेक्ट बनवले असतील ना तुम्ही? नाही बनवले? वेबसाईट, मग तेच ना, वेबसाईट तुमचा प्रोजेक्ट म्हणजे वेबसाईट ना, बनवली आहे कुणाकडे? आहे की नाही? अरे ऑनलाईन मेंबर्स आहे का? असेल तर मला जीप सेंड करतात का, आपण इम्प्लिमेंट करून दाखवतो. करू शकतात कोण? आहे का कुणाकडे ऑनलाईन मध्ये? काय बोलतोय तुमच्याशी? तुमचं जे काय फ्रंट एंड बनवलं असेल ते फ्रंट एंड मला शेअर करतात का तुमचं? आहे की नाही? कुणाकडेच नाही का? ठीक आहे, माझ्याकडे चेक करतो मी. आहे, कर बरं जीप सेंड. माहिती ना जीप कशी सेंड करायची? ठीक आहे, राहून दे, माझ्याकडे एखादा चेक करतो. इम्प्लिमेंट करून दाखवायचं आहे, 2 मिनिट. ठीक आहे, सिंपल प्रोजेक्ट घ्यायचा आपल्याला. दोन मिनिट तुमच्याकडे कोणाकडे असेल तर मला शेअर करू शकतात, काय प्रॉब्लेम नाहीये. कोणतरी टाकलाय, कोण टाकलाय? ठीक आहे, मला जिप सेंड करा ना, जिप सेंड करता येत असेल तर. ठीक आहे, काय अडचण नाही. आता जिप नाही म्हणजे काय, ठीक आहे, कोणता बी चालेल, ग्रुपवर आलाय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, बस ठीक आहे. ग्रुपवर कुठे ग्रुप आपला? इथे. ठीक आहे, 2 मिनिट फक्त. ठीक आहे, मी सेव्ह करतो. कुठे डेस्कटॉपलाच करू, बुस्ट्रॅपचा आहे. ठीक आहे, आता इम्प्लिमेंट कसं करायचं ते चेक करू आपण. ठीक आहे ना, कुठे डेस्कटॉपला आलो मी. हा राईट. ठीक आहे, याला एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं? एखादी जीप फाईल असेल, जीप फाईल एक्स्ट्रॅक्ट करा, राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर इथे एक्स्ट्रॅक्ट ऑल येतं. एक्स्ट्रॅक्ट ऑलवर क्लिक करा आणि इथे एक्स्ट्रॅक्ट करा. ठीक आहे, झाला एक्स्ट्रॅक्ट तुमचा. आता त्याचा तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे ना. ह्याला मी काय करतो आता, ओपन करतो. ओपन करण्याऐवजी मी काय करतो, index.html चा कोड आहे तो, त्याला फक्त मी ओपन करतो इथे. आणि जी काय कोड आहे त्याचा index.html चा Ctrl+A आणि Ctrl+C केले, म्हणजे ती कोड कॉपी केला. कॉपी केल्यानंतर डायरेक्ट मी पेस्ट करतो इथे home.ecs मध्ये. आता याचं आउटपुट जाऊ ब्राउझरला. ब्राउझरला आल्यानंतर चेक करू आणि इकडे जाऊन मी रिप्लेस करतो. ठीक आहे, होम पेजचा कोड. ठीक आहे, काय इश्यू आला? ठीक आहे, अबाउट मध्ये टाकलाय, सॉरी, ते होम मध्ये टाकायचं तर मी अबाउट मध्ये टाकलाय. ठीक आहे, ठीक आहे, अबाउट मध्ये पेस्ट केलं आणि इकडे ब्राउझरला आलो आणि इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं. रिफ्रेश जसं रिफ्रेश केले झाली वेबसाईट शो. ठीक आहे, जास्त झूम आहे माझ्याकडे, 100% केले, आली वेबसाईट. ओके ना. काय इथं लोकलहोस्ट कोलन 1000 आणि ही वेबसाईट झाली आपल्याला प्रिंट. जसं की मी आता आवर स्टोर वर क्लिक करतो. काय आहे इथं? आवर स्टोर नाहीये. ठीक आहे, होमवर क्लिक करतो. होमवर. ठीक आहे, आपल्याला थोडेसे चेंजेस करावे लागतील इथे. आता HTML चा जो काही हेडर आहे, ठीक आहे, हेडर मध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतील. कुठे हेडर यायचं? इथे राहिले. ठीक आहे ना. आता जी काही HTML टॅग मध्ये ह्यांनी काय दिलंय, अँकर टॅग मध्ये काय दिलंय, href मध्ये .html दिले. HTML न देता काय द्यायचं, आपलं होम पेज कशा असतं, स्लॅश वर असतं. ठीक आहे,
आणि जे काय आपलं अबाउट पेज असणार आहे ते अबाउट पेज कुठे असणार आहे आपलं स्लॅश राहणार. ठीक आहे, स्लॅश नाही इथं स्टोअर आहे ना, इथे द्यायचं आपण स्टोअर देतो. ठीक आहे ना, जी काय स्टोअरची URL आहे ती स्टोअरची URL आपण इथे बनवून घेऊ. अबाउटची न बनवता आपण कशीच बनवणार आता स्टोअरची. म्हणजे इथे मी अबाउट डॉट EGS नाव न देता इथे मी नाव देतो स्टोअर डॉट EGS नाव देतो. ठीक आहे ना, बरोबर. मग अजून दुसरा कोड बी आणू आपण. पुढे इथे फाईल मध्ये आलो मी, फाईल मध्ये आल्यानंतर स्टोअरचा कोड पुढे शॉप आणि ते स्टोअर. ठीक आहे, ब्राउझरला ओके दिसते. याला ओपन विथ मी करतो VS कोड तुमच्याकडे असेल. याला करतो मी कंट्रोल A कंट्रोल C केले आणि जी काय आपलं स्टोअर डॉट EGS फाईल आहे त्यामध्ये मी इथे फक्त पेस्ट करतो. आणि सर्व्हर मध्ये आपण काय केले रेंडर डॉट अबाउट केले. अबाउट न करता आपल्याला कोणती फाईल रेंडर करायची आता स्टोअर डॉट स्टोरी. ठीक आहे, स्टोरेज डॉट EGS. इकडे ब्राउझरला आलो आणि इकडे जाऊन मी रिफ्रेश करतो. आवर स्टोअर वर क्लिक केले, आले आवर स्टोअरचं पेज. झालं ना क्लिक, तर होम बटन क्लिक. ठीक आहे, अरे नाव बार कुठे गेला. ठीक आहे, नाव बारचा कलर थोडासा काहीतरी झालाय. ठीक आहे, ठीक आहे, कोड मध्ये थोडासा बदलाव करावा लागेल. ठीक आहे, थोडेफार बदलाव करावे लागतील तुम्हाला, जास्ती काही नाही. ठीक आहे, पुढे होम पेजला आपण स्लॅश दिले. ओके, काय अडचण नाही, इथे पण आपण स्लॅश दिले. ठीक आहे, बाकी काही चेंजेस करायची गरज नाही. ठीक आहे, ठीक आहे, होम पेजवर मी क्लिक करतो. अरे इंडेक्स डॉट HTML ला काय येत आहे. ठीक आहे, इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं, आलोय. ठीक आहे, आपल्याला काय करावं लागेल, अबाउट मध्ये मी आलो. अबाउटचं जो काही नाव बार आहे तिथे पण आपल्याला थोडेफार चेंजेस करावे लागतील. काय करावं लागतील, Node.js मध्ये कसं की HREF मध्ये आपण इंडेक्स डॉट HTML लोकेशन नाही देत. काय देणार लोकेशन आपण, होमवर जायचं म्हणजे स्लॅशला जा, बरोबर. आणि आवर स्टोअरला जायचं म्हणलं कुठे जातो स्लॅश स्टोअरला जा, फक्त इथे स्लॅश द्यायचा पुढे आणि HTML काढून टाकायची, बस एवढंच फंड आहे. इकडे जाऊन रिफ्रेश करा, आवर स्टोअरला आलो, आवर स्टोअरला आलो मी. ठीक आहे, इथं काहीतरी ग्लिच आहे, होमवर आलो, होम बटनावर आलो. ओके ना, काय समजतंय ना. इथे HTML जी काही EGS फाईल आहे, EGS फाईल मध्ये आपण काय करतो HTML चा कोड राईट करतो, बरोबर ना. मग ह्याच पद्धतीने जे काही बाकीचे पेज आहेत, बाकीचे पेज तुम्ही ऍड करू शकता. ऍड करण्यासाठी काय करणार तुम्ही, बाकी काय नाही, इथे सर्व्हर मध्ये या सर्व्हर मध्ये आल्यानंतर इथे काय करणार ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश कोणतं पेज बनवायची कॉन्टॅक्ट कोमा घ्या फंक्शन. फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर, एक रिक्वेस्ट दुसरं रिस्पॉन्ड. कर्ली ब्रॅकेट रिस्पॉन्ड डॉट रेंडर कोणतं पेज करायचं तुम्हाला ते पेजचं इथे तुम्ही राईट करा. सपोज कॉन्टॅक्ट डॉट जी काही EGS पेज आहे ती कुठे बनवणार तुम्ही व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये बनवायचं. कुठे बनवायचं व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये बनवायचं. जसं की इथे कॉन्टॅक्ट, बस फंडा संपला. आणि त्या कॉन्टॅक्ट डॉट EGS मध्ये कोड राईट करा, झाला HTML चा कोड. बस काहीच नाही, तुम्ही अशी वेबसाईट बनवा आणि मला उद्या ग्रुपवर शेअर करा. तुम्ही फ्रंट एंडला एखादी वेबसाईट बनवली असेल, जसं की आता हे आपण इम्प्लिमेंट केली, तसे तुम्ही काय करायचे सगळे पेज इम्प्लिमेंट करायचे आणि मला ग्रुपवर स्क्रीन रेकॉर्डिंग काढून शेअर करायचे. तुमचा डेमो हाच आहे. फ्रंट एंडला सर्वांनी वेबसाईट बनवली असेल, काय अडचण नाही. मग इथे इम्प्लिमेंट करा फक्त Node.js मध्ये, चालेल ना. ऑनलाईन मेंबर्स का सांगू एकदा, काय नाही, त्याला झिप करायची, झिप करून डायरेक्ट इम्प्लिमेंट करायची तुम्ही. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना. उद्या मला ग्रुपवर स्क्रीन रेकॉर्डिंग येईल ना सर्वांची, मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा बरं. काय करायचे एकदा रिपीट घेऊ EGS. मग ऑनलाईन मेंबर्स तुमच्याशी बोलतोय यार, तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये